तर मी कधी फोडाफोडीचं राजकारण केलं नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। कोणाच्याही दबावाला आमिषाला बळी पडू नका असं अजित पवार यांनी म्हटलं। ज्याला स्वखुशीने यायचं असेल त्यांनी या। मी कधी फोडाफोडीचं राजकारण केलं नाही। त्याच्यामध्ये काँग्रेस पण लढायची, राष्ट्रवादी पण लढायचं, शिवसेनाही लढायची, त्याच्यामध्ये भाजप पण लढायचं। आज काय चाललंय? ह्याला फोडा, त्याला फोडा, त्याला इकडे घ्या, त्याला तिकडे घ्या। काय न विचारलं का रे काय झालं? नाही राव दादा, लईच दम दिला, माझी बांधकामं चालली ती थांबवल्यावर कसं व्हायचं? ही असले धंदे चालले। तर पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार आहे। उद्या सकाळी युतीची घोषणा होणार असल्याची माहिती मिळते। पुण्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेली आहे। सचिन अहिर आणि सतेज पाटील यांच्यात सध्या बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या सुरक्षा रक्षकाच्या वाहनाचा अपघात झालेला आहे। वाशिम जिल्ह्यातील रिधोरा गावाजवळ समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झालाय। प्रतापराव जाधव यांना नागपूरला सोडून मेहकरकडे येत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळते। लेन बदलताना टेम्पोची धडक लागल्यानं अपघात झाल्याची माहिती आता समोर आली आहे। या अपघातात बॉडीगार्ड निलेश वाकुडकर, वाहन चालक भूषण चोपडे आणि वैभव देशमुख हे तिघेही जखमी झालेले आहेत। उपचारानंतर तिघांनाही डिस्चार्ज जो आहे तो मिळाल्याची माहिती आता समोर येते।